विचार किती महत्त्वाचे आहेत, कारण की राज्यामध्ये अराजकता, संपूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण झालं. एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला 2 ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो. आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले, साम दाम दंड भेद, पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा, पण सत्तेमध्ये या. ही भाषा महात्मा गांधींच्या ओठात तर सोडा, मनात ही कधी आली नव्हती. त्यामुळे हे राजकारण ही अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलते, पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही. आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत. आपल्यावर छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. ही काश्मीर टू कन्याकुमारी गेले 18 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे. त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललंय ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो. आणि विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं, पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे बीजेपी 2.0, मी ओरिजिनल बीजेपी बद्दल बोलत नाहीये, ओरिजिनल बीजेपी हा एक सुसंस्कृत पक्ष होता. हे बीजेपी 2.0 जे आहे ते मित्र पक्षांना आधी संपवतात, असा साधारण एक समज आणि अनुभव